नवीन कवितेचं सदर घेऊन येत आहे। नक्कीच आपल्याला आवडेल। आपण याला भरभरून प्रेम द्या। माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा, आवडल्यास लाईक करा। या सदराचं नाव आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये वडील म्हणजे बापाचं किती महत्व आहे याची महती सांगणारं माझ्याच मी स्वतः स्वरचित स्वतः लिहिलेल्या कविता मी आपल्या समोर आज या ठिकाणी आजपासून सादर करण्याचा प्रयत्न करतो। बाप या सदराखालील माझी कविता क्रमांक 1 कवितेचं नाव आहे किती सोसले हाल बापाने, किती सोसले हाल बापाने। भाकरीच्या भुकेसाठी किती सोसले हाल बापाने, भाकरीच्या भुकेसाठी किती सोसले हाल बापाने। अन्यायी अत्याचारी सापाचे किती सोसले डंख बापाने, अन्यायी अत्याचारी सापाचे किती सोसले डंख बापाने। डोईवरचे ओझे बापाच्या शेवटपर्यंत गेलेच नाही, डोईवरचे ओझे बापाच्या शेवटपर्यंत गेलेच नाही। लेकराला कधीच कष्ट करू दिले नाही बापाने, लेकराला कधीच कष्ट करू दिले नाही बापाने। गेला कधीच नाही बाप शाळेच्या वर्गात कधी, गेला कधीच नाही बाप शाळेच्या वर्गात कधी। उच्च शिक्षण लेकराला मिळवून दिले बापाने, उच्च शिक्षण लेकराला मिळवून दिले बापाने। नवीन कपडा लत्ता कधी बापाने अंगावर घातलाच नाही, नवीन कपडा लत्ता कधी बापाने अंगावर घातलाच नाही। लेकराला फाटक्यात कधी राहू दिले नाही बापाने, लेकराला फाटक्यात कधी राहू दिले नाही बापाने। लेकराला पोटभर भरून बाप उपाशीच झोपायचा, लेकराला पोटभर भरून बाप उपाशीच झोपायचा। लेकराच्या साठी उपाशी आयुष्य काढले त्या बापाने, लेकराच्या साठी उपाशी आयुष्य काढले त्या बापाने। दुखलं खुपलं तरीही बाप घरी कधी बसला नाही, दुखलं खुपलं तरीही बाप घरी कधी बसला नाही। लेकराच्या आनंदासाठी दुःख पचवलं बापानं, लेकराच्या आनंदासाठी दुःख पचवलं बापानं। कवितेचा शेवटचा अंतर सादर करतो। स्वतःचं आयुष्य पणाला लावून कुटुंबासाठी जगला बाप, स्वतःचं आयुष्य पणाला लावून कुटुंबासाठी जगला बाप। लेकराला सार वैभव मिळवून दिलं बापानं, लेकराला सार वैभव मिळवून दिलं बापानं। भाकरीच्या भुकेसाठी किती सोसले हाल बापाने, अन्यायी अत्याचारी सापाचे किती सोसले डंख बापाने, अन्यायी अत्याचारी सापाचे किती सोसले डंख बापाने। धन्यवाद।